बातमी येते भंडाऱ्यामधनं। खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा विसरभोळेपणा काही शिक्षकांना नवीन नसतो, मात्र एक शिक्षिका एक गोष्ट विसरली आणि त्याचा फटका एका विद्यार्थ्याला बसलाय। नेमकं काय घडलंय तुम्हीच बघा। याचं नाव आहे प्रतीक पांचाळ, वय अवघ 5। याची रडारड ऐकून अख्खं गाव शाळेजवळ गोळा झालंय। कुणी त्याला खिडकीतून पाणी देतंय तर कुणी खाऊ। त्याची आई त्याला रडू नको म्हणून विनवण्या करते। त्याचं झालं असं की प्रतीक काल शाळेत गेला, पण संध्याकाळच्या सुमारास या लहानग्याला शेवटच्या बाकड्यावरच झोप लागली। त्यामुळे प्रतीक बाईंना दिसलाच नाही। शेवटी बाईंनी टाळं ठोकलं आणि घरी गेल्या। प्रतीक घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली। गाव पालथं घातलं, मग शाळेकडे मोर्चा वळवला आणि प्रतीक खिडकीत रडत बसल्याचं दिसलं। माझा पोरगा मी 5-6 वाजेपर्यंत घुमलो। 7 वाजता माझा पोरगा शाळेमध्ये भेटला। तो खूप रडत होता। मी तिथं जाऊन पाहिलं, माझा मुलगा दिसला। मी खिडकीजवळ उभी राहिलो, लोकांना आवाज मारला। त्याच्यानंतर लोक आले। गावकरी आणि प्रतीकच्या आईने बाईंना फोन लावला। मग शाळेचा वर्ग उघडण्यात आला आणि चिमुकला प्रतीक तब्बल 3.5 तासाने बाहेर आला। ऑफिस हे वर्गातच आहे आणि सामान भरपूर आहे। कोठे आहे, बँड आहे, ऑफिस अलमाऱ्या, टेबल, खुर्च्या, याच्यामुळे गर्दी पण खूप होते आणि मुलं 30 आहेत वर्गामध्ये भरपूर। आणि सुट्टीच्या वेळेला तो मुलगा मागच्या बेंचवर झोपून राहिला आणि सुट्टी झाल्यानंतर माझ्या काही लक्षात आलं नाही आणि म्हणून मी ताला बंद करून निघून गेली। मी जाणून बुजून असं काही केलेलं नाही असं। या सगळ्या प्रकारानंतर गावकरी संतापले। त्यांनी बाईंची तक्रार केली। मग केंद्र प्रमुखांनी घटनेचा अहवाल मागितलाय। सोमवारी तो हातात आला की मग कारवाईचा विचार करू असं सांगितलंय। मुलं थकून कधी कधी वर्गातच झोपून जातात, तेव्हा शाळा सुटल्यावर कुणी वर्गात राहिलं नाही ना, याची काळजी शिक्षकांनी घ्यायला हवी। नाहीतर घाई गडबडीत एखाद्या प्रतीकवर त्याचा विपरीत परिणाम व्हायचा। भंडाऱ्याहून हरीश मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।